उपाशी मेला तरीसुद्धा चालेल, परंतु माहेरून या 3 गोष्टी चुकूनही आणू नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, आजची कथा विवाहित महिलांसाठी खूप माहितीपूर्वक आणि शिक्षाप्रद आहे, ज्यामध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही माहेरून सासरी जात असाल तर या 3 गोष्टी कधीही माहेरून सासरी घेऊन जाऊ नका. चुकूनही या 3 गोष्टी घेऊन जाऊ नका, अन्यथा तुमच्या नवऱ्यावर आकस्मिक संकट येऊ शकतं. नवरा आजारी पडू शकतो किंवा धनाचा नाश देखील होऊ शकतो. आता या 3 गोष्टी कोणत्या आहेत ज्या कधीही माहेरून सासरी घेऊन जाऊ नये, ते आपण या कथेमार्फत जाणून घेणार आहोत. तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत पहा, कारण ही कथा जर लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकली, व्यवस्थित समजून घेतली आणि या कथेमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आचरणात आणल्या तर मला आशा आहे की तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही. तुमचा नवरा तुमच्याशी कधीही भांडण करणार नाही. तुमचा नवरा तुमच्यासोबत नेहमी खूप प्रेम करेल, अशी ही कथा तुम्हाला शिकवण देऊन जाणार आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या कथेला. मित्रांनो, एका गावामध्ये श्रीमंत शेठ राहत होता. त्या शेठला एक मुलगी होती. शेठच्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचा. तो स्वतःच्या जीवापेक्षा जास्त तिला जपायचा आणि असं म्हणता सुद्धा मुलीवर तिचे वडील अत्यंत प्रेम करत असतात. तो शेठ त्यांच्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचा. मुलीची कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा तशीच ताबडतोब पूर्ण करायचा. असं देवाकडे मागितल्यावर सुद्धा थोडा वेळ लागेल, परंतु तो शेठ त्याच्या मुलीची इच्छा क्षणात पूर्ण करायचा. मुलीची कोणतीही इच्छा असू द्या, हट्ट करू द्या, पूर्ण करत असे. मान्यवरांनो, माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांवर खूप प्रेम करा, खूप लाड करा, परंतु लक्षात ठेवा मान्यवरांनो, इतकं प्रेम तुम्ही तुमच्या मुलांवर करू नका ज्यामुळे तुमच्या मुलांचे भविष्य धोक्यात पडेल. तुम्ही या गोष्टीचं भान ठेवा की तुमच्या मुलीला दुसऱ्यांच्या घरी जायचं आहे, त्यामुळे असं बिलकुल दुर्लक्ष करू नका. वास्तविक पाहता 90% सासरचे लोक वाईट नसतात, 90% आपल्या मुलींचा स्वभाव चांगला नसतो. त्यामुळे या गोष्टींची तुम्ही व्यवस्थित विचार करा. तुम्ही तुमच्या मुलीवर अति जास्त लाड प्रेम करू नका, ज्यामुळे ती हट्टी बनेल. लहान मोठ्यामधील अंतर, सन्मान ती विसरून जाईल, मान मर्यादा ती विसरून जाईल. तर हे विसरले की मी एक भारतीय स्त्री आहे. तुम्ही इतर काही लाड किंवा प्रेम देऊ नका की नंतर तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल. मित्रांनो, मुलींवर खूप प्रेम करायचा, इतकं प्रेम करायचा की मुलगी अतिलाडामुळे अत्यंत हट्टी बनली होती. वेळोवेळी ती सारखं भांडण करायची, कोणासोबतही भांडण करायची. लक्षात ठेवा मित्रांनो, मुलगी लढाऊ नाही पाहिजे तर काळजी घेणारी पाहिजे. शेठच्या प्रेमापुरती आणि अतिलाडामुळे त्याची मुलगी हट्टी स्वभावाची झाली. सकाळी उशिरा उठत असे, कोणी काही बोललं तर त्याला उलट उत्तर करायची, रागाने त्याच्यासोबत बोलत असे. एक लक्षात ठेवा मुलींनो, तुमचे हे राग, तुमची ही चिडचिड, तुमचा हा हट्टीपणा तुमचे आई वडील सहन करतात, परंतु सासरी गेल्यानंतर सासरची लोक ते सहन करत नाहीत. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, तुमचे आई वडील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला वागवतील, परंतु जेव्हा तुम्ही लग्न करून सासरी जाल तेव्हा तुमच्या या वाईट सवयी सासरी कोणीही सहन करणार नाही. मित्रांनो, ती मुलगी तिच्या आयुष्यामध्ये आता खूपच गर्विष्ठ झाली होती. मुलीची आई मुलीच्या वडिलांना म्हणजेच त्या शेठला समजावते, हे बघा, तुम्ही मुलीचे अतिलाड करू नका. आता ती खूपच हट्टी झाली आहे. सर्वांना उलट उत्तर करत असे. तेव्हा शेठ म्हणाला, आता लहान आहे, मोठी झाल्यावर सर्व ठीक होईल. तेव्हा शेठची बायको म्हणाली, लहान आहे असं म्हणून सोडून देऊ नका. तुमचा हा हलगर्जीपणा, तुमचेच अतिलाड आपल्याच मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करतील. मित्रांनो, मी तुम्हाला एक नम्र विनंती करते की तुम्ही तुमच्या मुलीची प्रत्येक मागणी पूर्ण करतात, पण त्यावेळेला तुमची मुलगी आनंदी होते, परंतु तिला ही सवय कायमची लागून गेली. जेव्हा मुलगी सासरी गेली तेव्हा सासरी जाऊन 8 दिवसही झाले नव्हते. तेवढ्यात तिने वडिलांना फोन केला. वडिलांनी फोन उचलला. म्हणाले, पोरी सांग, कशी आहेस? मुलगी म्हणाली, कशी आहे विचारू नका, मी इथे खूपच त्रास सहन करत आहे. वडिलांनी विचारले, पोरी 8 दिवसातच तुझी अशी अवस्था झाली आहे? मुलगी म्हणाली, हो, मी इथे 1 मिनिटसुद्धा थांबू शकत नाही. तुम्ही आत्ताच इथे या आणि मला घरी घेऊन चला. मी या नरकात राहू शकत नाही. वडील म्हणाले, बघ, 8 दिवसात असं काय घडलं? तू असं मग का म्हणत आहेस? मुलगी म्हणते, जर तुम्हाला मला जिवंत बघायचं असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे या
कसे आहात त्या अवस्थेत या आणि मला घेऊन चला. वडील म्हणाले, मी तर खूप चांगलं कुटुंब पाहिलं होतं. खूप जास्त हुंडासुद्धा दिला होता. सर्व काही दिलं होतं. त्यानंतर धूमधडाक्यात तुझं लग्न लावून दिलं. पूर्ण घरामध्ये असं लग्न कोणीही लावून दिलं नव्हतं. आणि आता फक्त 8 दिवसामध्ये तू असं काय म्हणत आहेस? मुलगी म्हणाली, मी फोन ठेवते आहे. तुम्ही लवकर इकडे या आणि मला माहेरी घेऊन चला. मला जिवंत पाहायचं असेल तर लवकरात लवकर इथे येऊन मला इथून घेऊन चला. जर तुम्ही उशीर केला तर तुम्ही तुमच्या मुलीचा चेहरा पाहू शकणार नाही. अखेर तो बाप काय करू शकत होता? अखेर नाईलाजाने तो शेठ मुलीच्या सासरी गेला. तिथे गेल्यावर कोणीही शेठला हाक मारली नाही किंवा कोणीही शेठला काही विचारलं नाही. मुलीचे सासू सासरे बाहेर निघून गेले. मुलीच्या दिराने शेठकडे दुर्लक्ष केले. शेठ विचार करू लागला, 8 दिवसामध्ये असं काय घडलं आहे की माझ्यासोबत कोणी बोलायला येत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा मुलींनो, मुलींच्या वर्तनामुळे सासरी तुमच्याच आईवडिलांचा अपमान होत असतो. आणि जर वर्तणूक चांगली असेल तर त्याच आईवडिलांचा खूप मानसन्मानसुद्धा तुमच्या सासरी केला जातो. शेठ मुलीच्या खोलीत गेला आणि जाऊन मुलीला म्हणाला, पोरी काय झालं? तेव्हा मुलगी म्हणाली, तुम्ही या घरातील पाणीसुद्धा पिऊ नका. तुम्ही ताबडतोब चला. तेव्हा वडील म्हणाले, पोरी तू असं का म्हणत आहेस? मुलगी म्हणाली, तुम्ही आत्ताच्या आत्ता मला माहेरी घेऊन चला. मला इथे गुदमरायला होत आहे. एक क्षणी इथे थांबायचं नाही. तेव्हा शेठ म्हणाला, पोरी थांब, मी तुझ्या सासूला विचारतो. तेव्हा मुलगी म्हणाली, त्या चेटकणीला काय विचारायचं आहे? ती तर चेटकीण आहे. तिला विचारू नका. त्या म्हातारीमुळेच मी दुःखी आहे. या घरामध्ये 8 दिवसही झाले नाही की तिने माझे आयुष्य नरका समान केलं आहे. वडील म्हणाले, पोरी थांब, मी एकदा विचारून पाहतो. त्यानंतर शेठ सासूजवळ गेला आणि म्हणाला, ताई मी आलोय. तेव्हा सासू म्हणाली, हो हो मी पाहिलं, मला चष्मा नाही लागलाय. तुम्ही आलात तर यामध्ये आश्चर्याची काय गोष्ट आहे? वडिलांनी विचार केला की असं का बोलत आहेत. वडील म्हणाले, ताई मी माझ्या मुलीला माहेरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तेव्हा सासू म्हणाली, ठीक आहे, आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा. तुम्ही आम्हाला अशी मुलगी दिली आहे जिने आम्हाला अगदी हैराण करून सोडलं आहे. ती सकाळी 8 वाजता उठते आणि घरातील कुठलीही कामं करत नाही. हिला आयतं जेवण हवं असतं. जर कोणी काही बोललं तर उलट उत्तरं करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. अशी मुलगी तुम्ही आम्हाला दिली आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा. हुंड्यामध्ये जे काही पैसे तुम्ही दिले आहेत ते सुद्धा घेऊन जा. आम्हाला तुमचा हुंडा नको आणि तुमची मुलगीसुद्धा नको. मित्रांनो, मुलीच्या वडिलांची मान खाली झाली. शेवटी शेठ त्याच्या मुलीला घेऊन घराच्या दिशेने निघाला. जाताना हिला पाठवून देतो. तेव्हा सासूबाई म्हणाली, नको नको, हिला पाठवू नका, तुमच्याकडेच ठेवा. हिच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे आता कायमचे बंद झाले आहेत. शेठला समजलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मुलीला गाडीत बसवलं व त्यानंतर तो घराच्या दिशेने निघाले. रस्त्यामध्ये शेठ त्या मुलीला विचारू लागला, एक गोष्ट सांग पोरी, हे वातावरण कसं तयार झालं? मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही कोणासोबत माझं लग्न लावून दिले? यापेक्षा तर मी कुमारी राहिली असते तर चांगलं झालं असतं. शेठ म्हणाला, पोरी तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. सर्व काही आता ठीक होईल. मला एक गोष्ट सांग, तुझ्या सासरची माणसं कशी आहेत? तुझं सासर कसं आहे? तेव्हा मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही पाहिलंत ना, अगदी नरका समान सासर आहे. माझी सासूबाई चेटकीण आहे. माझा सासरा राक्षसा समान आहे. माझा दीर तर एक नंबरचा मूर्ख आणि धूर्त प्रकारचा माणूस आहे. दिवसभर उनाडक्या करत असतो, गावभर फिरत असतो. नणंद एक नंबरची आगलावी आहे. तिच्यासारखी बाई मी पूर्ण आयुष्यात पाहिली नाही. वडील म्हणाले, पोरी तुझा नवरा कसा आहे? मुलगी म्हणाली, माझा नवरा तर साक्षात यमराज आहे. वडील विचार करू लागले, नवरा यमराज आहे, सासू चेटकीण आहे, दीर मूर्ख आणि उनाड आहे, नणंद आगलावी आहे. नंतर वडिलांनी मुलीला विचारलं, पोरी तुझे शेजारी कसे आहेत? तेव्हा मुलगी म्हणाले,
खूप बदमाश आहेस. वडिलांनी विचार केला, एक माणूस चुकीचा असू शकतो, दोघे चुकीचे असू शकतात, परंतु सासरची सर्वच लोक चुकीची कशी असू शकतात? सासरचीच लोक सोडा, शेजारची लोक सुद्धा चुकीचे आहेत. मित्रांनो, मुलीचे वडील थोडे समजूतदार होते. वडिलांनी विचार केला की दोष सासरच्या लोकांमध्ये नाही, तर दोष माझ्या मुलीमध्ये आहे. नक्कीच हिनेच काहीतरी भांडण केलेले दिसत आहे. मुलगी म्हणाली, बाबा, मी आता सासरी कधीच जाणार नाही. तेव्हा वडील म्हणाले, ठीक आहे पोरी, तू सासरी कधीच जाऊ नको. तुझ्या वडिलांचं घर आहे. तू जितका वेळ हवा आहे तितका वेळ तू माहेरी राहा. आपल्या घरी तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. जेव्हा शेठ मुलीला घेऊन घरी पोचला तेव्हा शेठच्या मुलाच्या बायकोने पाहिलं. तेव्हा ती विचार करू लागली की नक्कीच ही आता इथेच राहण्यासाठी आली आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही 4 दिवसांसाठी माहेरी जाता तेव्हा वहिनी तुमचा आदर सत्कार ठेवते, परंतु जेव्हा तुम्ही रोजच्या रोज जायला लागतात तेव्हा तुमची वहिनीसुद्धा म्हणते की खूप झालं ताई, आता बाद झालं. जेव्हा शेठची मुलगी 10-12 दिवस घरी राहते तेव्हा तिची वहिनी तिच्यावर राग करू लागते. सुरुवातीला तर शेठच्या मुलीला काहीच काम करायला सांगत नव्हती. परंतु आता मात्र वहिनी शेठच्या मुलीला खूप सारी कामं करायला सांगते. तिच्याशी नीट बोलत नसते. तेव्हा शेठची मुलगी म्हणते, वहिनी, तू माझ्यासोबत असं का वागतेस? आधी तर माझ्यासोबत तू खूप प्रेमाने वागायची, परंतु आता तुला काय झालं आहे? तेव्हा शेठची सुनबाई म्हणते, आधी हे घर तुझं होतं, परंतु आता तुझं लग्न झालं आहे आणि तुझं सासर म्हणजे तुझं घर आहे. परंतु तू तर आता तुझं सासर सोडून इकडे आली आहेस, त्यामुळे आता तुला इथे आरामात बसून खायला मिळणार नाही. मुलगी विचार करू लागली. बहिणीचा स्वभाव अचानक बदलला आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलगी जर माहेरी अधिक काळ राहत असेल तर तिचा मानसन्मान कमी होत असतो, परंतु तीच मुलगी जर सासरी राहत असेल, माहेरी फक्त 1 ते 2 दिवसांसाठी किंवा काही कार्यक्रमासाठी अधिक काळासाठी जात असेल तर तिच्या सन्मानामध्ये भर पडत असते. उठसूट माहेरी जाणाऱ्या मुलीचा मान सन्मान कमी होणारच आहे. वहिनीचा बदललेला स्वभाव पाहून शेठच्या मुलीला खूप टेन्शन येऊ लागलं. आता तर गावातील लोकसुद्धा शेठच्या मुलीला विचारू लागले होते की तुझ्या सासरची लोक तुला न्यायला येत नाहीत का? ती पण मैत्रीण तिला भेटायची, ती तिला विचारायची, तू बरेच दिवस झाले तू इथेच राहतेस, भाऊजी तुला न्यायला येत नाहीत का? आता ती मुलगी कुठेही जायची, लग्नाला जायची, मंदिरामध्ये जायची, बाजारात जायची, जो पण तिला ओळखीचा भेटेल तो फक्त हेच विचारायचा की नवरा तुला नेण्यासाठी येत नाही का? तुला सोडून दिले आहे का? मुलगी विचार करू लागली, मी सासरी होते तेच बरी होते. इकडे येऊन जगणे तर आणखीनच कठीण झालं आहे. मला तर आता सर्वजण कुठेही फक्त हेच विचारत असतात की नवरा तुला न्यायला येत नाही का? फक्त लोकांना ह्याच गोष्टींची काळजी आहे की आमच्यामध्ये भांडण चालू आहे का? आमच्यामध्ये भांडण चालू आहे का? मुलगी विचार करू लागली, मी तर एका मोठ्या संकटात सापडलेली आहे. सर्वत्र आता फक्त हीच चर्चा होऊ लागली होती की शेठची मुलगी माहेरीच राहत आहे, ती तिच्या सासरी जात नाही. लोक असे सुद्धा म्हणायचे की त्या मुलीचा स्वभावच तसा होता, ती प्रत्येकाला उलट उत्तर करायची, खूप फाटक्या तोंडाची होती, त्यामुळे तिच्यासोबत हे असं झालं आहे. मित्रांनो, एका दिवशी शेठने पाहिले की त्याची मुलगी उदास बसलेली आहे. तेव्हा शेठ मुलीजवळ गेला आणि विचारलं, पोरी, काय झालं आहे?
तेव्हा मुलगी म्हणाली, काय सांगू बाबा, माझं सासर तर अगदी नरकासमान आहेच. परंतु मला वाटलं की माहेरी आनंदाने राहील, परंतु लग्नानंतर जशी मी माहेरी आले, इथे माझी सर्व इज्जत संपली आहे. जो माझ्याकडे पाहतो तो फक्त संशयाच्या नजरेनेच पाहत असतो. ज्याच्यासोबतही मी बोलायला जाते त्याचा पहिला प्रश्न हाच असतो की भाऊजी कुठे आहेत, सासरची माणसं कुठे आहेत, भाऊजी तुला न्यायला येत नाहीत का? या सर्व प्रश्नांनी मला हैराण करून टाकलं आहे. यापेक्षा तर चांगलं हेच असतं बाबा की माझं लग्न झालंच नसतं. तेव्हा मुलीचं बोलणं ऐकल्यानंतर शेठ म्हणाले, पोरी तू एक काम करशील का? आपल्या नगरामध्ये एक महाराज आले आहेत. ते खूप ज्ञानी संत आहेत. मी तुझ्या बाबतीत त्यांच्यासोबत बोललो आहे आणि तुझी सर्व परिस्थिती ऐकल्यानंतर त्या महाराजांनी मला एक मंत्र दिला आहे. त्यांनी मला सांगितले की जर तुमच्या मुलीने या मंत्राचा जप 6 महिने केला तर सासरची सर्व लोके तिच्या मुठीत असतील. मुलगी म्हणाली, हे सत्य आहे का बाबा? तेव्हा वडील म्हणाले, हो अगदी सत्य आहे. मित्रांनो, मुलीची तर इच्छाच होती की मी सासरी गेल्यानंतर तिकडची राणी व्हावे, सर्व काही माझ्या हातात यावे, सर्व लोक माझ्या इशाऱ्यावरती काम करावीत. त्या मुलीला फक्त आयुष्यामध्ये आराम हवा होता, बाकी काहीच नको. वडील म्हणाले, पोरी 6 महिन्यात तुझ्या सासरच्या लोकांचं, सासरचं पूर्ण वातावरण बदलून जाईल. तुला सासरी जायचं आहे का? तेव्हा मुलगी म्हणाली, मला सासरी जायचं आहे. वडील म्हणाले, मग ठीक आहे, मी तुला जो मंत्र सांगतोय त्याचा जप तू 6 महिने नित्यनेमाने कर. तुझ्या सासरची माणसं तुझ्या मागे पुढे फिरतील, तुझ्या मुठीत असतील. सासू तुझ्या पुढे एक शब्दही बोलणार नाही. नवरा नेहमी तुझंच म्हणणं ऐकेल. तेव्हा मुलगी म्हणाले, ठीक आहे बाबा, मी 6 महिने नित्यनेमाने त्या मंत्राचा जप करीन. तुम्ही मला तो मंत्र सांगा. तेव्हा शेठ म्हणाले, त्या मंत्राचा जप मला करायचा आहे, तुला फक्त साधना करायची आहे, म्हणजेच त्या महाराजांनी सांगितलेलं काम तुला करायचं आहे. तेव्हा मुलगी म्हणाली, ठीक आहे बाबा, हे तर आणखीनच चांगलं झालं. मला आधीच मंत्र जप करण्याचा कंटाळा होता, त्यामुळे तुम्ही मंत्र जप करा, मी साधना करते. परंतु मला हे सांगा की मला साधना काय करायची आहे? तेव्हा शेठ म्हणाले, 6 महिने तू कोणालाही काहीच म्हणू नकोस, कुणालाही उलट उत्तर करू नकोस. 6 महिने या गोष्टींचा तू पालन कर. 6 महिने सर्वांसोबत प्रेमाने वाग. कुठल्याही गोष्टींचा अहंकार ठेवू नकोस. बोल, तुला ही गोष्ट मान्य आहे का? मुलगी म्हणाली, हो बाबा, मला तुमचं म्हणणं मान्य आहे. 6 महिन्याची तर गोष्ट आहे, मी हे करायला तयार आहे. वडील म्हणाले, मग ठीक आहे, 6 महिने तू ही साधना कर, त्यानंतर पूर्ण सासर तुझ्या मुठीत असेल. त्यानंतर शेठ त्यांच्या मुलीला घेऊन सासरी निघून जातो. सासरी गेल्यानंतर सासरची लोक पाहतात, सुनबाई परत आली आहे. सासरी गेल्यानंतर कोणीही तिची विचारपूस केली नाही. हे पाहून त्या मुलीला राग तर खूप आला होता. परंतु तेव्हा वडील म्हणाले, पोरी तू या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष कर, कोणालाही काहीच म्हणू नकोस, तुझ्या साधनेकडे तू लक्ष दे. मित्रांनो, शेठ मुलीच्या सासूजवळ जातो आणि म्हणतो, ताई, मी तुमच्या सुनीला घेऊन आलो आहे. सासूबाई म्हणाली, तुम्ही हिला का घेऊन आला आहात? ही तर आमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी जन्माला आली आहे. तुम्ही हिला इथून घेऊन जा, आम्हालाही काहीच हिची गरज नाही. तेव्हा शेठ हात जोडून मुलीच्या सासूला म्हणतो, ताई, हिला एक संधी द्या, कारण एक चूक तर प्रत्येकाची माफ केली जाते, एकदा संधी तर प्रत्येकाला दिली जाते. तेव्हा सासूबाई म्हणाली, ठीक आहे भाऊ, जर तुम्ही इतकेच म्हणत आहात मग ठीक आहे. त्यानंतर शेठ त्याच्या मुलीला समजावून तिथून निघून जातो. शेठ सांगतो, पोरी फक्त 6 महिने जाऊ दे, कोणालाही काहीच बोलू नकोस, कोणालाही उलट उत्तर करू नकोस. त्यानंतर बघ, हे पूर्ण सासर तुझ्या मुठीत असेल. त्यानंतर तुला जे वाटेल ते तू कर. माझं बोलणं लक्षात ठेव. कोणीही तुझ्यासोबत कसाही वागू दे, कशाही स्वरात बोलू दे, रागात बोलू दे किंवा तुझ्यासोबत भांडू दे, परंतु तू त्याला उलट उत्तर करू नकोस. मित्रांनो, इतकं म्हटल्यानंतर शेठ त्याच्या घरी निघून जातो. पुढच्या दिवशी सकाळी
सुनबाई सासूबाईंच्या जवळ जाते व त्यांच्या चरणाला स्पर्श करते. सुनबाई सासूबाईंना म्हणते, तुम्ही मला आशीर्वाद देणार नाहीत का? सासूबाई आधीपासूनच खूप रागाने भरलेली होती, परंतु सुनबाईंनी जेव्हा पायांना स्पर्श केला आणि म्हणाली, आई आशीर्वाद द्या, तेव्हा त्या सासूबाईंना एकदमच धक्का बसला. सासूबाई विचार करू लागली, तिने माझ्या पायाला स्पर्श केला आहे आणि माझ्याकडे आशीर्वाद मागत आहे. गंगा कशी उलटी वाहू लागली की काय? आमची ती सुनबाई ही आहे का की मला उलट उत्तर करायची, मला चेटकीण म्हणायची, परंतु आज ही माझ्या पायाला स्पर्श करून माझे आशीर्वाद मागत आहे. सुनबाई म्हणाली, आई जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. आजपासून मी कोणतीही चूक करणार नाही. आतापर्यंत माझ्या ज्या काही चुका झाल्या त्या पोटात घ्या आणि मुलगी समजून मला आशीर्वाद द्या. मित्रांनो, म्हणतात ना की सासूबाईला आणखीन काय हवं आहे. जर सुनबाई सासूबाईंच्या चरणामध्ये जाऊन माथा ठेवत असेल आणि म्हणत असेल की आई मला आशीर्वाद द्या, तेव्हा त्या सासूबाईंचं मन प्रफुल्लित होतं आणि काही द्यायला तयार होते. मित्रांनो, सासूबाईंनी सुनबाईला आशीर्वाद दिला. त्यानंतर शेठची मुलगी तिथून उठते आणि स्वयंपाकगृहामध्ये जाऊन जेवण बनवू लागली. तेव्हा स्वयंपाकगृहातून भांड्यांचा आवाज येऊ लागला. तेव्हा सासूबाई तिच्या मुलीला म्हणाली, पोरी जाऊन बघ, स्वयंपाकघरामध्ये मांजर तर आली नाही ना, कारण भांड्याचा आवाज येत आहे. तेव्हा मुलीने सांगितलं, आई मांजर नाही, तिथे दुसरी मांजर आली आहे, म्हणजेच तुझी सुनबाई आहे, जेवण बनवत आहे. मित्रांनो, शेठच्या मुलीने अन्न शिजवले आणि सासूबाईंना वाढले. सुनबाईने जेवण बनवले आहे हे पाहून सासूबाई खूपच खुश झाली. इतक्या सासरा घरी येतो. तेव्हा शेठची मुलगी सासऱ्यांच्या पाया पडते आणि म्हणते, बाबा जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. व त्यानंतर सुनबाई सासऱ्यांसाठी जेवणाचं ताट घेऊन येते. सासरा हा सर्व प्रकार पाहतच असतो. तो विचार करत असतो, ही आमची ती सुनबाई आहे का जी आम्ही एक शब्द जरी बोललो तरी आम्हाला उलट उत्तर करत असे, परंतु आज ही माझ्या पायांना स्पर्श करत आहे, माझ्या पाया पडत आहे. मित्रांनो, सासऱ्याला दुसरं आणखी काय हवं असतं? त्यांच्या मुलाने, त्यांच्या सुनबाईने त्यांचा आदर सन्मान करावा, त्यांना वेळेवर अन्न पाणी द्यावे, यापेक्षा अधिक सासऱ्यांना दुसरे काहीच नको असते. मित्रांनो, आता शेठची मुलगी सकाळी लवकर उठू लागली होती. जी सकाळी 8 वाजता उठायची ती आता 6 वाजता उठू लागली होती. सर्व घरातील कामं आवरायची, नवऱ्याची सेवा करायची, दिराची काळजी घ्यायची, नंदेची सुद्धा काळजी घ्यायची, सर्वांना वेळेवर जेवण द्यायची. शेठच्या मुलीला वडिलांचं बोलणं चांगलंच लक्षात होतं की कोणी कितीही काहीही बोलू द्या, कोणालाही उलट उत्तर करायचं नाही, सर्वांसोबत प्रेमाने वागायचं. जेव्हा पण तिला कोणी काही बोलायचं तेव्हा तिला खूप राग यायचा, परंतु तेव्हा तिला वडिलांचे शब्द आठवायचे की तू साधनेचा भंग करू नकोस, प्रत्येकासोबत प्रेमपूर्वक राहा. मग 6 महिन्यानंतर सर्व लोक तुझ्या मुठीत असतील, तुझ्या मागे पुढे करत असतील. फक्त 6 महिन्यांची गोष्ट आहे. त्यामुळे मुलगी विचार करायची की फक्त 6 महिन्यांची तर गोष्ट आहे, त्यानंतर मी एकेकाला पाहून घेईन. अशाच प्रकारे मित्रांनो, शेठची मुलगी सर्वांची सेवा करत होती, सर्वांची काळजी घेत होती. आणि अशा प्रकारे जेव्हा 1 महिना पूर्ण झाला तेव्हा सासूबाईंनी त्यांच्या सुनबाईंना त्यांच्या जवळ बोलावले आणि घराच्या सर्व चाव्या तिच्याजवळ दिल्या आणि म्हणाली, सुनबाई, तू माझी सुनबाई नसून माझी मुलगी आहेस. तुझ्या रूपाने माझ्या घरात आज लक्ष्मी आली आहे, म्हणूनच आजपासून घराची सर्व जबाबदारी मी तुझ्याकडे सोपवते. मित्रांनो, शेठच्या मुलीने लगेचच त्या सर्व चाव्या स्वतःजवळ घेतल्या.
मित्रांनो, एका सूनबाईला दुसरं काय हवं असतं? सूनबाईला घराचं सर्व राज्य हवं असतं. आता शेठची मुलगी खूपच आनंदी झाली होती. सासूबाईंनी मुलाला बोलावलं आणि सांगितलं की आजपासून ते जे काही पैसे कमवून आणशील ते सर्व तुझ्या बायकोकडे द्यायचे. कारण की आता या घराची सुनबाई नसून घराची लक्ष्मी आहे आणि आता या घराची सर्व जबाबदारी तिच्यावर आहे. मित्रांनो, सासूबाईंचे हे बोलणं ऐकल्यामुळे शेठच्या मुलीच्या आनंदाला सीमा राहिल्या नाहीत. तिला आता वडिलांच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला. ती विचार करू लागली की खरंच त्या महाराजांनी सांगितलेल्या मंत्राचा फरक दिसत आहे. एका महिन्यामध्ये सर्व काही माझ्या बाजूने घडताना दिसत आहे. वडिलांनी तर मला हेच सांगितलं होतं की 6 महिने लागतील, परंतु आता तर 1च महिना झाला आहे आणि एका महिन्यातच परिणाम दिसत आहे. आता मी या घराची राणी बनली आहे. सर्व घराच्या चाव्या माझ्याकडे आल्या आहेत. सर्व लोक माझ्यानुसारच वागत आहेत. त्यामुळे आणि मला दुसरे काय हवं होतं? हेच तर हवं होतं. मित्रांनो, ती मुलगी आता खूप खुश होती. परंतु तिच्या आत अजूनही राग भरलेला होता. कारण 6 महिन्यानंतर ती तिच्या सासरची लोक तिला जे काही बोलले त्यांचा हिशोब चुकता करणार होती. त्यानंतर शेठची मुलगी वडिलांच्या सांगण्यानुसार खूप चांगल्या प्रकारे सासरच्या लोकांसोबत वागत होती. आता सासरची लोक तिचे कौतुक करू लागले होते. शेजारची लोकसुद्धा सुनबाईचे कौतुक करू लागले होते. हळूहळू 2 महिने निघून गेले. जसे 2 महिने झाले तसे तेव्हा शेठच्या मुलीचे सर्व विचार बदलले. तिच्यामध्ये प्रेमाची भावना जागृत झाली. चांगला स्वभाव निर्माण झाला. श्रावण महिना येतो तेव्हा शेठचा मुलगा म्हणजे त्या मुलीचा भाऊ तिला नेण्यासाठी तिच्या सासरी येतो आणि येऊन तो त्याच्या बहिणीला म्हणतो, ताई, श्रावण महिना आला आहे, तू तयार हो, मी तुला नेण्यासाठी आलो आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, तू आधी माझ्या सासूबाईंना जाऊन विचार. तेव्हा मुलीचा भाऊ सासूजवळ गेला आणि विचार करू लागला. आई, श्रावण महिना आला आहे आणि मी माझ्या बहिणीला घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तेव्हा सासू म्हणाली, ठीक आहे बाळा, लग्नानंतरचा पहिला श्रावण आहे आणि आता सर्व सणांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे तू तुझ्या बहिणीला घरी घेऊन जा. परंतु लक्षात ठेव, रक्षाबंधन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला घेऊन ये. कारण तिच्याशिवाय आमच्या घराला शोभा नाही. ही तर आमच्या घरची लक्ष्मी आहे. जेव्हा ही लक्ष्मी आमच्या घरातून जाईल तेव्हा आम्हाला चैन पडणार नाही. सासूबाईंच्या बोलण्यावरून मित्रांनो, तुम्ही अंदाज लावू शकतात की वडिलांनी मुलीला जसे वागायला सांगितलेलं होतं त्यामुळे सर्वांच्या वागण्यामध्ये किती फरक पडला होता. मित्रांनो, त्यानंतर शेठची ती मुलगी भावासोबत तिच्या माहेरी येते. माहेरी आल्यानंतर वडील तिला विचारतात, पोरी, तुझ्या सासरची माणसं अजूनही तशीच आहेत का? राक्षस, चेटकीन आणि मूर्ख. तेव्हा मुलगी म्हणते, नाही नाही बाबा, तुम्ही त्यांच्याबद्दल असे शब्द उच्चारू नका. ते राक्षस नाहीत, मूर्ख किंवा चेटकीनही नाहीत. ते तर माझे आई वडील आणि बाहू आहेत. माझी सासूबाई आणि माझ्यावर आई समान प्रेम करते. माझे सासरे वडिलांसारखे मला जपत असतात आणि माझा दीर एका भावाप्रमाणे माझी काळजी घेत असतो. सर्वजण खूप चांगले आहेत. माझा नवरा माझी खूप काळजी घेत असतो. मला काय नकोय, काय हवंय याची तो काळजी घेत असतो. सर्वजण खूप चांगल्या स्वभावाचे आहेत. माझी नणंद माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे. माझी ती आता मैत्रीण झाली आहे आणि माझ्यासोबत ती खूप गप्पा मारत असते. माझ्यासोबत ती सर्व काही शेअर करत असते. मित्रांनो, जेव्हा वडिलांनी हे सर्व ऐकलं तेव्हा त्यांना समजलं की मुलीच्या लग्नानंतर माझी जी मान खाली झुकली होती ती आज गर्वाने उंच झाली आहे.
माझ्या मुलीने माझी मान सन्मानाने वर केली आहे आणि आता मी अभिमानाने सांगू शकतो की मी या मुलीचा बाप आहे. मित्रांनो, अशा प्रकारे श्रावण महिना ती मुलगी आनंदाने माहेरी राहते व जसा रक्षाबंधन होतो तसा तिचा नवरा तिला नेण्यासाठी येतो व त्यानंतर शेठची मुलगी आनंदाने सासरी निघून जाते व तिथे गेल्यानंतर सर्वांची ती खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असते. कोणालाही उलट शब्द बोलत नाही. अशा प्रकारे शेठच्या मुलीने तिच्या सासरला स्वर्गामध्ये बदललं होतं. तर मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की सूनबाईने जर विचार केला तर ती सासरला स्वर्गासमान बनवू शकते आणि जर तिने विचार केला तर त्या सासरला ती नरकामध्ये सुद्धा बदलू शकते. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की उपाशी मेला तरी चालेल परंतु माहेरून या 3 गोष्टी कधीच सासरी घेऊन जाऊ नका. जर तुम्ही असं केलं तर तुमचा नवरा मोठ्या संकटात अडकू शकतो. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत चला जाणून घेऊया. पहिली गोष्ट आहे हट्टीपणा. म्हणजे ज्या मुली हट्टी असतात त्यांचा तो हट्टीपणा माहेरी असताना पूर्ण केला जातो, परंतु जेव्हा तुम्ही सासरी जातात तेव्हा तुमचे सर्वच हट्ट पूर्ण केले जात नाहीत. म्हणून तुमच्यामध्ये जो पण हट्टीपणा आहे, जो पण राग आहे, तो राग तुमचे आई वडील सहन करतील, परंतु तुमच्या सासरची लोक राग सहन करणार नाहीत. आणि म्हणूनच पहिली गोष्ट ही आहे की तुमचा हट्टीपणा, तुमचा राग तुम्ही माहेरी सोडून सासरी जावे. दुसरी गोष्ट आहे भांडण करण्याची वृत्ती. जेव्हा तुम्ही माहेरी असतात तेव्हा तुमच्या आईवडिलांसोबत, भावासोबत किंवा शेजाऱ्यांसोबत भांडण करत असतात. तेव्हा तुमचे हे भांडण तुमच्या माहेरची माणसं सहन करतात. तुम्हाला ते काहीच म्हणत नाहीत कारण तुम्ही एक मुलगी आहात. परंतु जर तुमची तीच सवय तुमच्यासोबत सासरी गेली, तुम्ही सासरी गेल्यानंतर सुद्धा तशाच प्रकारे भांडत असाल तर तुमची ही भांडण्याची वृत्ती सासरची लोक सहन करत नाहीत. यामुळे तुमचे घर उद्ध्वस्त व्हायला लागते. उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणूनच तुमची जी भांडणाची वृत्ती आहे ती तुम्ही माहेरी सोडून सासरी जायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे कडवट शब्द बोलणे. म्हणजेच माहेरी असताना जे तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत, भावांसोबत जे कठोर बोलायचा ते शब्द तुमच्या माहेरी सहन केले गेले, परंतु तसे शब्द सासरी सहन केले जात नाहीत. जर तुम्ही सासरी अपशब्द वापरत असाल तर घरामध्ये भांडण व्हायला वेळ लागणार नाही. यामुळे घराची शांतता भंग होऊन जाईल आणि घराचे वातावरण पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. जर तुम्ही असे कडवट शब्द तुमच्या नवऱ्याला बोलत असाल तर तुमच्यामध्ये भांडण होतील. नवरा जेव्हा बाहेरून घरी येतो आणि तुम्ही त्याच्यासोबत अशा प्रकारे बोलता तेव्हा त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर सुद्धा होत असतो. नवरा तुमच्या त्या शब्दांचा सारखा विचार करत असतो. त्याच्या आतमध्ये जो गुदमरल्यासारखा राहू लागतो. त्याचं एक जेवणाकडे लक्ष राहत नाही, त्याच्या आरोग्याकडे लक्ष राहत नाही, ज्यामुळे एक रोग आजार त्याच्या शरीरामध्ये घर करू लागतात व त्यामुळे तुमचा नवरा सारखा आजारी पडू लागतो आणि म्हणूनच याचा त्रास पुढे जाऊन तुम्हाला सहन करावा लागतो. त्यामुळे तुम्ही माहेरून सासरी जाताना तुमच्यासोबत तुमच्या स्वभावात असलेला कडवटपणा सुद्धा घेऊन जाऊ नका. तर मित्रांनो, याच त्या 3 गोष्टी होत्या ज्या माहेरून सासरी जाताना तुम्ही घेऊन जाऊ नका. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय हनुमान, जय श्रीकृष्ण, जय माता लक्ष्मी.